चला आपण आतापर्यंत प्लेन मिररचं डिस्कशन केलं. प्लेन मिरर मध्ये सगळ्या इमेजेस या व्हर्च्युअल असतात आणि इरेक्ट असतात. ऑल व्हर्च्युअल इमेजेस आर इरेक्ट और अपराइट. नाउ लेट्स मूव्ह टू स्पेरिकल मिरर्स. आता यांचं नावच आहे स्पेरिकल मिरर्स, मीन्स मिरर्स मेड फ्रॉम स्पियर. स्पियर काय आहे? स्पियर इज अ 3 डायमेन्शनल फिगर. आता स्पियर कसा दिसतो? त्यासाठी आपण थोडंसं त्याला असं इमॅजिन करू. समजा आपल्याकडे एक असा एक पोर्शन आहे आणि याला आपण काय केलं? हा जो पोर्शन आहे, चला या पोर्शनला आपण एक कलरचा पार्ट देऊ, लाइक धिस. असं समजा या पद्धतीने आणि इथे एक सेंटर आहे. आपली अर्थ अर्थ जी दिसते ती एका स्पियर सारखी दिसते. त्यासाठी आपण एक काम करूया. तर पहा या ठिकाणी आपल्याला जी फिगर दिसते, इट्स अ स्पियर. स्पियर इज अ 3D फिगर. यू कॅन सी हिअर आवर अर्थ ग्लोब इज अ स्पियर. आता आपण काय करतो बेटा, या स्पियरला कट करू. लेट्स से हा जो आपल्याकडे फोटो आहे, याला जर मी स्पियरला कट करून असा जो आपल्याला पोर्शन दिसतो तो 2 टाइपचा असू शकतो. एक बाहेरून तुम्हाला बलगी दिसतो असा आणि एक आत असा आलेला दिसतो. तर याला आपण आता असं न पाहता, याला असं न पाहता आपण असं पाहूया. थोडंसं लक्ष द्या. लेट्स से हा जो कर्व आहे तो समजा आपण ड्रॉ केला. असा ड्रॉ केला आणि याला असं काढलं. हा, हा जो आहे. ठीक आहे. हा जो पोर्शन आहे. It is called spherical mirror because it is not a straight line now. It is a curved line. आणि कर्व आहे स्पियर पासून हा जो कट आहे. आपण जर स्पियरचा असा पोर्शन कट केला, असा पोर्शन कट केला आणि बाहेर काढला, तर तो बनेल इथे. जर मी याला काय केलं पहा, याचा आउटर सरफेस पॉलिश केला. एक काम करू आपण, याला आपण समजा याचा आउटर पोर्शन हा आपण इथे काय केला, पॉलिश केला. दिस इज पॉलिश पार्ट. तर याचा इनर पार्ट रिफ्लेक्टिंग आहे, म्हणून याचं नाव आहे कॉन्केव्ह मिरर. आपण जर याला इकडे घेतलं आणि याचा इनर पार्ट पॉलिश केला, इनर पार्ट पॉलिश केला, लक्ष द्या, म्हणजे याचा आउटर पार्ट आपण रिफ्लेक्टिंग ठेवला, तर याला आपण म्हणतो कॉन्व्हेक्स. हा झाला कॉन्केव्ह, हा कॉन्केव्ह. अँड धिस मिरर इज कॉन्व्हेक्स. तर इनर पार्ट असल्यामुळं याचं नाव कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे. आणि आउटर पार्ट असल्यामुळं कॉन्व्हेक्स मिरर. ओके. तर स्पियर पासून कट करून बनवलेले कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मिरर्स असतात. आता आपल्याला काय करायचंय, ह्याचे काही पार्ट्स पाहायचे. कोणताही मिरर म्हटला की त्याचे काही पार्ट्स असतात. लेट्स से आपण घेतलाय कॉन्केव्ह मिरर. आता आपण याचे काही पार्ट्स काढू. समजा एक आपण लाईन घेतली, या पद्धतीने ड्रॉ केली. तर ही लाईन आपण ड्रॉ केली आणि या पद्धतीने एका सेंटर मधून पास होते. ओके. समजा अशी घेतली आपण. धिस लाईन, ही लाईन काय करते, या एका पॉइंट मधून पास होते. धिस पॉइंट
त्याला आपण नाव देऊया P. दिस इज नोन ॲज पोल. पोल ऑफ द मिरर. सेंटर ऑफ द कर्व पोर्शन. ठीक आहे, जो कर्व पोर्शन आहे त्याचा जो सेंटर असेल दॅट इज कॉल्ड पोल. आणि ही लाईन इथून जाते. यू कॅन इमॅजिन, आपण जर याला असं वाढवलं असतं तर हा एक असा स्पियर दिसला असता की नाही. हा एक स्पियर बनला असता. स्पियरचा लेट से इथं सेंटर असला असता. ठीक आहे. हा जो एक पार्ट आहे ज्याला नाव दिलं सी, हा रेड कलरचा पार्ट पी, आणि इथे करेक्ट त्याचा एक मिड पॉइंट घेऊया. हा एक मिड पॉइंट घेऊया. आपल्याला माहिती आहे इथून कोणत्याही सर्कलवरचं एवढं जे डिस्टन्स असते ही असते रेडियस आर. ओके. आणि हा जो पोर्शन आहे हा एक महत्वाचा पॉइंट असतो कॅपिटल एफ. तर या सगळ्यांना आता आपण नाव देऊ. ही आहे आपली एक लाईन. समजा ही लाईन एल आहे. एल ला म्हणतात प्रिन्सिपल ऍक्सिस. These are parts of mirror, and we are learning concave mirror because outer part is polished, inner part is reflecting, so it's concave mirror. This line L is, as it's a line, it can be extended infinitely to both ends. So we can denote it as principal axis. Principal axis is a line passing through pole. If you see here, okay, it passes through P and C. What is C? C is center of curvature. This part is known as center of curvature. This is a curve. For this curve, this is the center. So it is known as center of curvature. Now R. R is radius of curvature. Radius of curvature. आपण पाहू शकतो C आणि P मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतो. इट इज डिस्टन्स बिटवीन C and P. P is pole. Pole is the center point or mid point of curve. मिररचा मिड पॉइंट मधला. ठीक आहे. हा दिस इज पोल. आणि इथं असतो मेन फोकस. याला म्हणतात प्रिन्सिपल फोकस. याचं नाव आपल्याला सांग. फोकस म्हणजे कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करणारा, कन्वर्ज करणारा. कन्वर्ज म्हणजे मीटिंग ऍट अ सिंगल पॉइंट. काय होतं पहा, सपोज वी, सगळ्यांनी लक्ष द्या, सपोज वी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. This is parallel to principal axis. As it strikes to the mirror, because of this polished part, this light ray cannot pass through here. So it must be reflected now. आता त्याचं रिफ्लेक्शन होणार. आपण जेव्हा याचं रिफ्लेक्शन करू ना तेव्हा गोष्टीकडे लक्ष द्या. जेव्हा ही लाईन रिफ्लेक्ट होईल इथून, ही लाईन जेव्हा रिफ्लेक्ट होईल फ्रॉम दिस पॉइंट, इट विल पास थ्रू दिस पॉइंट. याचं रिफ्लेक्शन असं होईल. दिस रिफ्लेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज द रिफ्लेक्शन ऑफ दिस इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे असा आला I1, तो इकडून रिफ्लेक्ट झाला R1. रिफ्लेक्टेड इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे. सपोज आपण एक दुसरा एखादा पॅरलल लाईट रे घेतला आणि तो मिररवर असा स्ट्राईक झाला, पुन्हा पॅरलल स्ट्राईक झाला, तर तो अगेन काय होणार, रिफ्लेक्ट होणार. हा रिफ्लेक्ट होईल. ठीक आहे. आपण ह्याला काय करू, कुठे स्ट्राईक झाला इथे, याचं रिफ्लेक्शन होईल आणि परत तो असा निघून जाईल. असा निघून जाईल F मधून. अगेन इफ वी ड्रॉ अनदर लाईन,
अनदर लाईन. लक्ष द्या. अजून एखादी पॅरलल लाईन काढली, ती इथे स्ट्राईक झाली. परत एखादी लाईन काढली, ती इथे स्ट्राईक झाली. तेव्हा लक्षात घ्या, परत एक रिफ्लेक्टेड रे निघेल या लाईन मधून, तो पण जाणार एफ मधून. याच्यासाठी हा एक रिफ्लेक्टेड लाईट निघेल नवा, तो लाईट इथून निघेल आणि इथून परत तो एफ मधूनच जाणार. तर सगळे इन्सिडेंट रेज आफ्टर रिफ्लेक्शन ज्या एका पॉइंट मधून पास करतात, दॅट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल फोकस. आपण म्हणतो ना, अभ्यास करताना फोकस नाही कर, म्हणजे एकाच गोष्टीवर लक्ष ठेव, एका जागी तुझं लक्ष कॉन्सन्ट्रेट कर. तसे सगळे रिफ्लेक्टेड रे एकाच पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट होतात, सगळे पास होतात एकाच पॉइंट मधून. म्हणजे तो पॉइंट काय करतो, सर्व रिफ्लेक्टेड रेजला कन्वर्ज करतो, एका जागेवर आणतो, मीट करतो. सगळ्यांची मीटिंग एका पॉइंटला होते, म्हणून तिथं फोकस झाला असं आपण म्हणतो. सो दॅट पॉइंट इज नोन ॲज फोकस. अँड ॲज फोकस लाईज ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस, म्हणून त्याचं नाव आहे प्रिन्सिपल फोकस. इन शॉर्ट आपण असं लक्षात ठेवू, प्रिन्सिपल फोकस इज अ पॉइंट lying on the principal axis at which all reflected rays meet together. म्हणून प्रिन्सिपल फोकसला काय होत असतं, एक महत्वाची गोष्ट इथे इथे लक्षात ठेवायचं, ऑल रिफ्लेक्टेड रेज converge. Converge means meet at a point. ते एका जागी कन्वर्ज होतात. म्हणून आपण लक्षात ठेवायचं, कॉन्केव मिरर is a converging mirror. Okay, it's a converging mirror. Now let us say what will happen with convex mirror. बघा, हा सेकंड मिरर आहे कॉन्वेक्स मिरर. कॉन्वेक्सचा अर्थ असतो, जो आउटर पार्ट आहे तो रिफ्लेक्टिंग, इनर पार्ट असतो पॉलिश्ड. म्हणजे इकडून रिफ्लेक्शन होणार या पार्टने, आणि हा जो व्हाईट शेडेड पोर्शन आहे तो लाईटला पास होऊ देत नाही पलीकडे, म्हणून तो पॉलिश्ड आणि हा रिफ्लेक्टेड. इफ द रिफ्लेक्टिंग पार्ट इज outside, then it is convex. If the reflecting part lies inside, that is concave. केव कोणाची असते, लॉयन्स वगैरे राहतात ती केव, ठीक नाही, ती अशी आतल्या बाजून, म्हणून आत, इन्नर, म्हणून त्याचं नाव केव. कॉनकेव, कॉन्वेक्स. आता हा जो कॉन्वेक्स मिरर आहे, याची गंमत काय होते हे आपण पाहू. पार्ट तेच असतात. Let's say this part is pole, same part, don't worry about that. Let's say this is center of curvature, हा करेक्ट असतो मध्ये फोकस. C to P च्या डिस्टन्सला आपण R म्हटले, रेडियस. दिस इज रेडियस ऑफ कर्वेचर. सेम गोष्टी करू आपण. आपण काय करूया, परत हे सगळे जे इन्सिडेंट रेज आहेत त्यांना घेऊया. हे सगळे इन्सिडेंट रेज समजा फॉल केले मिररवर या पद्धतीने. ओके, आता असं समजा हा आला इथे फॉल केला, प्रत्येक जण आले यांनी इथे फॉल केले. आता आफ्टर रिफ्लेक्शन एक प्रॉब्लेम होतो, फोकस इथे भेटत नाही. ही अडचण आहे. फोकस काय आहे, जिथे रिफ्लेक्टेड रेज एकमेकांना मीट होतात, भेटतात. पण इथे गंमत होते, याचं रिफ्लेक्शन होईल, पहा बेटा, याचं होईल रिफ्लेक्शन, आणि हे जे रिफ्लेक्शन आहे या पॉइंटचं,
हा रिफ्लेक्शन नंतर काय होतो माहितीये? इथून तो इकडे निघून जातो. हा वर निघून जातो बिकॉज इट्स अ कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिररचा सरफेस त्याला इकडे येऊ देत नाही, इकडे हाकलतो. सेम मेथडने तुम्ही याला अॅनलाइज करा. हा काय करेल? हा जो पोर्शन आहे हा इकडे निघून जाईल. याचं रिफ्लेक्शन असं होईल. आता याच पद्धतीने याचं रिफ्लेक्शन इकडे कुठेतरी होईल वेगळ्या अँगलमध्ये आणि याचं रिफ्लेक्शन तुम्ही परत घ्याल ते इकडं कुठेतरी होईल. असं कुठेतरी होईल. आता आपण पाहतो हे सगळ्यांची डायरेक्शन एका पॉइंटकडे जाणारी नाहीये. म्हणजे आपल्याला इन फ्रंट ऑफ मिरर इकडे मिररच्या समोर फोकस मिळणार नाही. We won't find focus on principal axis to the left of the mirror. So, focus does not lie on principal axis to the left side. मग काय करावं लागेल? तर आपल्याला या लाईनला इमॅजिन करावं लागेल. याला एक्सटेंड करावं लागेल. समजा याला मी एक्सटेंड केलं बॅक साईडला. इकडे आणलं. ठीक आहे. याला इकडे आणलं आणि म्हटलं बाबा तू काय कर आता इकडे एक्सटेंड हो असा ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. पण हा ऍक्च्युअली तसा बनत नाही. म्हणून आपण मागच्या व्हिडिओज मध्ये पाहिलं आपण याला डॉटेड दाखवतो. डॉटेड म्हणजे तो ऍक्च्युअली नाहीये. आपण त्याला जबरदस्ती तसा आणलेला आहे. हा असा मागच्या बाजूला होईल. सेम तुम्ही पहा हा जो दुसरा आहे ना हा येणार पण हा गमतीशीरपणे काय होणार माहितीये? हा असा जाणार. याचा अर्थ हा जो आहे ना हा याला मॅच करण्यासाठी असा येणार. ही लाईन सरळ दिसली पाहिजे. हा जो आहे ना हा पण परत रिफ्लेक्ट होणार. पहा मी काय करतोय. हा जो आहे हा रिफ्लेक्ट होणार आणि असा जाणार. याचा अर्थ असा आहे की हा जो आहे ना हा असा गेलेला असणार ॲज अ स्ट्रेट लाईन. सिमिलरली लक्ष द्या सगळ्यांनी. हा पार्ट आहे. हा पण पोर्शन येईल आणि हा पण या पॉइंट मधून जाणार. म्हणजे हा जो आहे ना हा ऍक्च्युअली असा गेलेला असणार. नाउ यू कॅन सी की सगळे रिफ्लेक्टेड रेज मिररच्या बिहाइंड गेलेले आणि ते इथे येऊन भेटलेत. तर इथे आपल्याला फोकस भेटेल. तर याचा जो फोकस असतो कॉन्व्हेक्स मिररचा जो फोकस असतो फोकस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर लाईज बिहाइंड द मिरर. कॉन्केव्ह मिरर मध्ये तो लेफ्टला म्हणजे इन फ्रंट ऑफ मिरर असतो. कॉन्व्हेक्स मध्ये तो नेहमी बिहाइंड द मिरर असतो.